सो हा आहे फायनल लुक मेकअपचा. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवते. हा तुम्ही या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करून बघू शकता मेकअप. चला तर सुरुवात करूया सेल्फ मेकअपसाठी. सेल्फ मेकअपचा सगळ्यात फर्स्ट पार्ट असतो फेस वॉश क्लिन्झिंग. तर मी माझा फेस ऑलरेडी फेस वॉश केलाय सेटाफिलच्या फेस वॉशने. तुम्ही तुमचा कोणत्याही फेस वॉशने फेस वॉश करू शकता. सेकंड पार्ट येतो टोनिंगचा. मी ते डाबरचं टोनर यूज करते. हे इझिली तुम्हाला अवेलेबल होईल मेडिकल शॉपमध्ये. 15 रुपयाची ही बॉटल आहे. कॉटन वरती टोनरचे 4 ते 5 थेंब टाकायचे आणि स्किनवरती डॅप डॅप करून तुम्ही ऑल ओव्हर फेसवरती टोनर यूज करायचं. टोनरने आपल्या स्किनवरचे जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात. प्लस स्किन टाईट करण्याचं काम हे टोनर करतं. त्याच्यानंतरचा पार्ट येतो मॉइश्चरायझर. हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे. तुम्ही हे यूज करू शकता. निव्हियाचं सॉफ्ट मॉइश्चरायझर यूज करू शकता. हे शॉपरेलचं मॉइश्चरायझर आहे. हे मी आता सध्या यूज केलंय. जर तुमच्या स्किनवरती ओपन पोर्स भरपूर आहेत, म्हणजे असे खड्डे आहेत जे विजिबल आहेत समोरच्याला, तर ते हाईड करायसाठी तुम्ही प्रायमर यूज करू शकता. हे बेनिफिटचं पोर प्रायमर आहे. याच्याऐवजी अजून पण प्रायमर मध्ये शुगरचा प्रायमर येतं. सगळ्या ब्रँड्समध्ये प्रायमर भेटतात. तुम्ही कोणताही प्रायमर यूज करू शकता. मी ते बेनिफिटचं प्रायमर यूज करते. युजली हे या एरियामध्ये प्रायमर लावायचा जिथे आपले ओपन पोर्स असतात. ह्याने आपल्या स्किनवरती एक सॉफ्ट टेक्स्चर येतं. म्हणजे इनडायरेक्टली खडबुडीत भिंतीमध्ये पुट्टी भरल्यानंतर जे काम होतं हे आपल्या स्किनवरती सेम काम आहे. सो आपला आता स्किन प्रिपरेशन हा पार्ट कम्प्लीट झालाय. सगळ्यात फर्स्ट मी फेस वॉश केलाय, म्हणजे क्लिन्झिंग केली. सेकंड मी टोनर यूज केलंय डाबरचं. थर्ड मॉइश्चरायझर मी यूज केलंय CTMP. प्रायमरमध्ये मी पोर प्रायमर बेनिफिटचं यूज केलंय. तुम्ही कोणताही यूज करू शकता पोर प्रायमर. म्हणजे आपला स्किन प्रिपरेशन हा पार्ट आता कम्प्लिटली डन झालाय. आता आपण जाणार आहोत मेकअप या पार्टकडे. सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे मी कलर करेक्टर यूज करतात. म्हणजे आपल्या स्किनवरती कोणतेही डार्क स्पॉट्स असतील ते हाईड करण्याचे काम कलेक्टर करतात. मी इथे मेकअप स्टुडिओचं यूज करते. ह्याचा शेड ओरिएंटल आहे. सिम्पली मी फिंगरवरती घेतलंय आणि माझ्या फेसवरती जिथे पण मला असं वाटतंय डार्क स्पॉट आहेत नाही तर हाईड करायची गरज आहे तिथे हलका लावायचा. तुम्हाला सांगते आपला हा जो एरिया आहे ना हा नॉर्मली आपल्या स्किनपेक्षा हलकासा डार्क असतो. जो आपण फाउंडेशन लावल्यानंतर ग्रे ग्रे दिसतो. हा बोला नाही तर आपला मंकी माउथ म्हणजे हा एरिया हा बऱ्यापैकी ग्रे दिसतो नंतर. म्हणून मी इथे पण कलर करेक्टर यूज करते. आईसच्या खालचा हा माझा एरिया डार्क आहे. मी इथे हा यूज केलाय. सो कलर करेक्टर झालेला आहे. ह्याच्यानंतरची स्टेप येते फाउंडेशन. तुम्ही मी इथे सिटीचं फाउंडेशन यूज करते. तुम्ही अफोर्डेबलमध्ये जर बघत असाल एखादं फाउंडेशन तर तुम्ही मेबेलिनचं फिटमी फाउंडेशन घेऊ शकता. ते पण खूप बेस्ट आहे. ते शॉपरेलचं फाउंडेशन आहे. हे देखील तुम्ही यूज करू शकता. मी मीडियम स्किन टोनचा यूज करते.
मी आता ब्युटी ब्लेंडर घेतलाय, त्याने मी हे फाउंडेशन सगळीकडे ब्लेंड करते. सो फाउंडेशन मी हा ब्युटी ब्लेंडरने प्रॉपर ब्लेंड करून घेतला इक्वली फेसमध्ये. सो आता आपला कलर करेक्शन झालाय, फाउंडेशन अप्लाय करून झालंय. आता मी हा फॅन्टी ब्युटीचा ट्रफल शेड मधला कंटूर स्टिक आहे, हा मी यूज करते. हा यूज करायला खूप इझी आहे. हे पण मी माझ्या स्किन मध्ये चांगलं ब्लेंड करणार आहे. सो कंटूर झालेला आहे. आता ह्याच्यानंतरचा मी यूज करते लूज पावडर. पॉन्ड्सची एक लूज पावडर येते, मी ते लॉराची यूज करते. माझ्याकडे हा ब्लशर आणि कंटूरचा एक पॅलेट आहे ज्याच्यामध्ये असे. सो यातला मी हा डार्क ब्राऊन वाला शेड घेते कंटूर करण्यासाठी. मी हे सगळं प्रॉपरली ब्लेंड करून घेते. सो आपला बेस कंप्लीट झालेला आहे. आता मी आय मेकअपला सुरुवात करते. आय मेकअपमध्ये मी सिम्पलमध्ये जाते एकदम. हा आहे माझ्याकडे फॅरारोसीचा पॅलेट, ज्याच्यामधनं मी यामध्ये असे शिमर शेड्स आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर शेड आहे. मी या पिंकमध्ये जाते. सो आय मेकअप डन. मी आय मेकअपमध्ये फक्त शिमर यूज केलं आहे आणि मी आयलायनर हे इनग्लॉटचं यूज करते, जेल लायनर. आणि हा त्याचा ब्रश आहे, यूज करते हे इनग्लॉटचं आयलायनर आणि हा त्याचा ब्रश आहे.
लायनर अप्लाय करून घेतला. मी हा यूज केलाय आयब्रो डिफायनिंगसाठी. सो आयलायनर आणि आयब्रोज डन झालेले आहेत करून. मी इथे मेबलिनचा फिट मी यूज करते ब्लशसाठी. आणि मॅटनीची मी पिंक कलरची इथे एक लिपस्टिक यूज करते. मी यूज करणार आहे हायलायटर. मेबलिनचा मस्कारा यूज करते मी. मी इथे ब्लॅक कलरचं फेरारुशीचं काजळ यूज करते. मॅकचा मी फिक्सर यूज करते. सो हा आहे क्लोज लुक मेकअपचा. एकदम फ्लॉलेस लुक येतो मेकअपमध्ये. खूप मिनिमम प्रोडक्ट्स मी यूज केलेत, तुम्ही बघू शकता ना. कुठे असा ग्रे पॅच वगैरे दिसतोय. आणि हा आहे मेकअप नॅचरल लाईट मध्ये. मला सर्व अँगल्सने दाखवते मेकअप कसा दिसतोय हा. सो आहे माझा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. हो, आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. सखी बाय श्रद्धामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी. सखी बाय श्रद्धा चालू करण्यामागचं एकमेव रिझन मी तुम्हाला सांगते. मी जशी हाऊसवाईफ आहे, सध्या माझा लहान मुलगा आहे आणि काही कारणास्तव मी 9 to 5 जॉब नाही करू शकत. आणि जशी माझी 4 पैसे कमवायची इच्छा आहे, तसे माझ्यासारखे अजून भरपूर गृहिणी असतील ज्यांना स्किल्स डेव्हलप करायच्या आहेत आणि त्यांना देखील स्वतःचं काही काम चालू करायचं असेल, त्यांच्यासाठी मी सखी बाय श्रद्धा हे चालू केलं. मी याच्यावरती बेसिक टू ॲडव्हान्स सेल्फ मेकअपचा कोर्स घेऊन येणार आहे, मराठी लँग्वेजमध्ये स्पेशली. तसेच 1 डे साडी ड्रॅपिंगचा कोर्स मी घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 1000 रुपीजच्या इन्व्हेस्टमेंटमधून स्वतःचं घर बसल्या बिझनेस चालू करू शकतात. तसेच आरी वर्क आणि भरपूर काही घेऊन येणार आहे मी या चॅनलवरती.
सो तुम्हाला हा कंटेंट बघण्यात इंटरेस्ट असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, लोकांना शेअर करा. अशा गृहिणींसोबत शेअर करा ज्यांना नवीन स्किल्स शिकण्याची इच्छा आहे, पण त्यांची फायनान्शियल कंडिशन नाही आहे, नाही तर कोणत्या प्रॉब्लेममुळे त्या घराच्या बाहेर पडू नाही शकत. घर बसल्या त्यांना यूट्यूबवरनी शिकण्याची इच्छा असेल तेवढ्या सगळ्यांसाठी मी माझ्या चॅनलवरती या सर्व गोष्टी घेऊन येणार आहे. आणि आजचा हा मेकअप कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा.